नमस्कार मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण खूप महत्त्वाची प्राइस ॲक्शन बघणार आहोत आणि एक महत्त्वाचा ट्रेडिंग सेशन आपल्याला उद्या बुधवारी बघायला मिळू शकतो. आता इराण यूएसचं जर विथ इराणची जर शेवटची तारीख बघितली तर ती उद्याची म्हणजे 22 एप्रिलची तारीख आहे. त्यामुळे घडामोडी आपल्याला चार्टवरती मार्केटमध्ये बघायला मिळू शकतात. ते आजचं जर मार्केटचा सेशन बघितला तर मार्केटने एक वन डायरेक्शनमध्ये बुलिश मोमेंटम दाखवला, परंतु बुलिश साईडला जाताना मार्केट हे स्ट्रगल करताना दिसत होतं. तर आजच्या व्हिडिओच्या सेशनमध्ये आपल्याला काय बघायचं आहे की उद्याचा मार्केटचा ट्रेंड कशा पद्धतीने राहू शकतो. आजची जी कॅन्डल जी झाली आहे तयार, ती एका सप्लाय झोनवरती तयार झालेली आहे. ओके, मग त्या सप्लाय झोनवरनं मार्केट कशा पद्धतीची प्राइस ॲक्शन बनवू शकतं, तिकडनं कुठला जो सपोर्ट आहे तो ब्रेक झाल्यावरती मार्केटमध्ये एक नेगेटिव्ह मोमेंटम आपल्याला बघायला मिळू शकतो आणि पॉझिटिव्ह मोमेंटम होण्यासाठी मार्केटला कशा पद्धतीची प्राइस ॲक्शन करणं गरजेचं आहे याचं आपण डिटेलमध्ये डिस्कशन या निफ्टीच्या, बँक निफ्टीच्या आणि सेन्सेक्सच्या ॲनालिसिस व्हिडिओमध्ये आपण करणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ शक्यतो शेवटपर्यंत नक्की बघत जावा आणि व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला नक्की लाईक करत जावा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करत जावा. ओव्हरऑल जर बघितलं तर स्ट्रक्चर पॉझिटिव्ह दिसते, परंतु उद्या एक न्यूज आपल्याला मार्केटमध्ये बघायला मिळते, जे की तुम्हाला मी आधीच सांगितलं की इराण आणि USA यांचं जे युद्ध विरामाची तारीख आहे ती उद्याची तारीख आहे. आता त्याच्यामध्ये छोटं मोठं आपल्याला न्यूज बघायला मिळत होत्या, परंतु ऑफिशियली जर बघितलं तर उद्या काय डिसिजन येतोय आणि त्या डिसिजनचा मार्केटवरती कशा पद्धतीने प्राइस ॲक्शनवरती इम्पॅक्ट पडतोय हे आपल्याला समजून घ्यायचं आहे. त्यामुळे थोडंसं समजून घ्या, व्यवस्थित पद्धतीने चार्ट रीडिंग करायचा प्रयत्न करा. मार्केटची ओपनिंग काय होतीये, मार्केटची ओपनिंग नंतर मार्केट कशा पद्धतीने प्राइस ॲक्शन तयार करू शकतं हे आपण प्रत्येक ॲनालिसिस व्हिडिओमध्ये बघण्याचा प्रयत्न करत असतो. तर हे देखील आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. आवर्जून वही पेन सोबत ठेवा. काही गोष्टी वाटतील की तुम्हाला ह्या नोट करून ठेवायला पाहिजे, त्या नोट करून नक्की ठेवा. जे लोक नवीन आहेत, मार्केटमध्ये शिकण्याचा प्रयत्न करतात, ते प्राइस ॲक्शन शिकण्याचा प्रयत्न करतात, किंवा जे लोक जुनी असतील, अजूनही त्यांना तितकीशी प्राइस ॲक्शन जमत नसेल, सेल्फ लर्निंग करत असेल तरी काही हरकत नाही. परंतु व्यवस्थित पद्धतीने मार्केटमध्ये कशा पद्धतीने डिमांड सप्लाय झोन तयार होतोय, मार्केटमध्ये कशा पद्धतीने सपोर्ट रेजिस्टन्स झोन तयार होतात, मार्केटमध्ये कशा पद्धतीने सेटअप तयार होतात, मार्केटमध्ये ट्रेंड कसा ब्रेक होतो, मार्केटमध्ये ट्रेंडला सुरुवात कशी होते, सेटअप होताना कुठल्या गोष्टींचे घटक बघायला पाहिजे, हे सगळे जे प्राइस ॲक्शन रिलेटेड ज्या गोष्टी आहेत त्या आपण आपल्या प्राइस ॲक्शन आणि सेटअप ट्रेडिंगच्या कोर्समध्ये डिटेलमध्ये समजावून सांगितलेल्या आहेत. त्याचसोबत रिस्क मॅनेजमेंट काय असायला पाहिजे, ट्रेड मॅनेजमेंट काय असायला पाहिजे, पोझिशन सायझिंग काय असायला पाहिजे, स्ट्राईक प्राइस सिलेक्शन काय असायला पाहिजे आणि मार्केटची आणि तुमची स्वतःची सायकोलॉजी कशी असायला पाहिजे मार्केटमध्ये काम करताना, याचं देखील व्हिडिओ फॉर्मॅटमध्ये आपण प्राइस ॲक्शन आणि सेटअप ट्रेडिंगच्या कोर्समध्ये इन्क्लूड केलेले आहेत व्हिडिओ. त्यामुळे तुम्ही जर शिकण्यासाठी इंटरेस्टेड असाल तर नक्की जॉईन करू शकता. ज्या मित्रांनी ऑलरेडी जॉईन केलेलं आहे त्यांचा एक्सपिरियन्स ते कमेंटमध्ये सांगू शकता. आज देखील काही छोट्या मोठ्या प्राइस ॲक्शन बघायला मिळाल्या होत्या. जे स्टुडंट लोक आहेत ज्यांनी प्राइस ॲक्शन आणि सेटअप ट्रेडिंगचा कोर्स केलेला आहे कम्प्लीट, ते कमेंट करून सांगू शकता. ओके, आता बघा इथे जो चार्ट आहे आपल्या समोर जो ओपन आहे तो निफ्टीचा चार्ट आहे 5 मिनिटाच्या टाइम फ्रेमवरती. बघा मार्केटने काय केले, आज मार्केटने एक स्ट्रॉंग ओपनिंग दाखवली. स्ट्रॉंग ओपनिंग नंतर मार्केटने एक बुलिश मोमेंटम दाखवला. कालचा व्हिडिओ जर तुम्ही बघितला असेल तर कालच्या व्हिडिओमध्ये आपण 24,560ची लेवल, ही लेवल बघितली होती की जी की बुलिश साईडची शेवटची लेवल ती, या लेवलवरती रेजिस्टन्स होता आणि ह्या लेवलवरती एक सप्लाय झोन देखील आहे. मार्केटनी लास्ट टाइम या लेवलवरती बऱ्यापैकी सपोर्ट घेतलेला होता आणि तिकडनं मार्केटने काहीशी बुलिश मोमेंटम दाखवली होती. आता खालच्या साईडने मार्केट वरच्या दिशेने येते, मग जो सपोर्ट होता तो काय होते इकडे आता रेजिस्टन्सचं काम करतोय आणि मार्केटला जर बघितलं तर मार्केट 24,560 या लेवलवरती मार्केटनी बराच वेळ कन्सोलिडेशन केलेलं आहे. बराच वेळ इकडे मार्केटने इकडे आपल्याला टाइम स्पेंड करून दाखवलेला आहे. ओके, मग या जर कालच्या लेवल होते, आपण काल बघितलं होतं की मार्केटमध्ये हा जो स्विंग आहे या स्विंगच्या वरती जर मार्केट जात असेल तर काहीसा बुलिश मोमेंटम बघायला मिळू शकतो आणि मार्केट तशा पद्धतीने आपल्याला इकडे जाताना दिसलेलं आहे. आता मार्केट उद्याच्या दिवशी कुठली लेवल ब्रेक झाले तर मार्केटचा उद्याचा सेशनचा ट्रेंड काय राहू शकतो हे आपल्याला बघायचे. त्यापूर्वी सगळ्या लेवल रिमूव्ह करतोय. 1 तासाच्या टाइम फ्रेमवरती येऊया आपण. डेली टाइम फ्रेमवरती जर बघितलं तर एक
स्ट्रॉंग बुलिश कॅन्डल आपल्याला आजच्या ट्रेडिंग सेशनमध्ये बघायला मिळते. ओके, इकडे जर बघितलं तर 24,576 ला क्लोजिंग आहे या लेवलवरती. आता या लेवलवरती जर आपण इकडे चार्टमध्ये पाहिलं तर मार्केटमध्ये काय बघायला मिळते बघा. इकडे मी चार्टला ड्रॉ करतोय. ओके, चार्टवरती एक मी इकडे लाईन ड्रॉ केली बघा. लास्ट टाइम काय होत होतं की या लेवलवरती मार्केट मल्टिपल सपोर्ट घेऊन बुलिश साईड झालं होतं. मार्केट या लेवलवरती मल्टिपल सपोर्ट घेऊन बुलिश झालं होतं. परत बघा इकडे मार्केट या लेवलवरती सपोर्ट घेऊन बुलिश झालं होतं आणि यावेळेस मार्केटने सपोर्ट ब्रेक केला होता, परंतु डाऊन साईडला सपोर्ट होणं मार्केट परत आले होतं. म्हणजे जो हा सपोर्ट होता इकडे काय करतोय तो रेजिस्टन्स आपल्याला काम करताना दिसतोय. ओके, मग आता जर बघितलं तर मार्केट एका रेजिस्टन्स लेवलवरती क्लोजिंग पॉझिटिव्ह दिली. आता 5 मिनिटाच्या टाइम फ्रेमवरती जर आलं तर आपल्याला काही लेवल बघायला मिळतात. मल्टिपल स्विंगची लेवल जर बघितलं तर आपल्याला काय बघायला मिळते, 24,600 या लेवलवरती काय आहे, आजचा इंट्राडे हाय आहे. आणि आजचा जर ट्रेंड बघितला तर ट्रेंडमध्ये ही जर कॅन्डल बघितली तर ह्या कॅन्डल नंतर मार्केटमध्ये काहीसा आपल्याला कन्सोलेशन बघायला मिळालं. ट्रेंड थोडासा बुलिश होता, परंतु या ट्रेंडमध्ये आपल्याला पॉवर बघायला मिळाली का, नाही मिळाली. जो रेजिस्टन्स होता तो ब्रेक केला आणि मार्केट त्याच्यानंतर काय झालं, थोडंसं कन्फ्युजन झोनमध्ये गेले. आता इकडे जर बघितलं तर मार्केटमध्ये काहीसा इकडे एक चॅनल देखील तयार झालेला आहे इंट्राडेमध्ये आणि ही लेवल आपण बघितली की 24,600 एक काय आहे, एक रेजिस्टन्स एक सप्लाय झोन बघायला मिळते. आता ओव्हरऑल जर बघितलं तर मार्केटचा व्ह्यू थोडासा पॉझिटिव्ह आहे. उद्या 22 तारीख आहे आणि युद्धविरामाची तारीख आहे. ओके, सो थोड्याशा गोष्टी समजून घ्या की इकडे जर बघितलं तर इकडे काय झाली, एक ट्रेंड लाईन तयार झाली. ट्रेंड लाईनचा सपोर्ट जर बघितलं तर या लेवलवरती मल्टिपल सपोर्ट आहे. ओके, या लेवलवरती मल्टिपल सपोर्ट ब्रेक करून जर मार्केट डाऊन साईडला येत असेल, जे की साधारण जर बघूया आपण लेवल मार्क करू इकडे जर बघायला मिळालं तर 24,516 ही लेवल बघायला मिळते. लेवल थोड्याशा मोठ्या करतो म्हणजे 1 मिनिट. ओके, 24,516 ही रेंज आपल्याला आजच्या दिवशी मार्केटमध्ये बघायला मिळाली आहे. आणि या रेंजला जर निफ्टी ब्रेक करत असेल, खाली येत असेल, तर मग निफ्टीचा जो ट्रेंड आहे इंट्राडेचा तो काहीसा आपल्याला नेगेटिव्ह बघायला मिळू शकतो. आता इकडे जर बघितलं तर मार्केट लास्टची 4 ते 5 ट्रेडिंग सेशन पॉझिटिव्ह बघायला मिळते, परंतु एका लेवलवरती जाऊन मार्केट थोडंसं आपल्याला काय करते, रेजिस्टन्स फेस करताना दिसते. लास्ट टाइम जर बघितलं तर इकडे पण मार्केटने काहीसं ट्रेंड लाईन तयार करून मार्केटने एक नेगेटिव्ह मोमेंटम दाखवला होता. आता जर बघितलं तर इकडे पण एक ट्रेंड लाईन तयार करून मार्केटने जर सपोर्ट ब्रेक केला तर मार्केटमध्ये काहीसा नेगेटिव्ह सिनारो आपल्याला इंट्राडेमध्ये बघायला मिळू शकतो. ओके, मग आता त्याचा लेवल काय बनतात ते समजून घ्या. सपोर्ट, त्याच्यानंतर या लेवलवरती काही सपोर्ट, ओके, तर या लेवलवरती आपल्याला सपोर्ट बघायला मिळतात. इकडे नो ट्रेडिंग झोन. आज बघितलं तर निफ्टीची एक्सपायरी होती. ओके, आजच्या दिवशी, आणि एक्सपायरीमध्ये बघितलं तर मार्केटनी काहीसा बुलिश मोमेंटम करून मार्केट कन्सोलिडेशन झाले. आता निफ्टीमध्ये जर बघितलं तर ही ट्रेंड लाईन दिसते. ट्रेंड लाईन ब्रेक करून जर मार्केट 24,516 ही जी लेवल आहे या लेवलच्या खाली जर जाते तर मार्केटमध्ये फर्स्ट सपोर्ट कुठे बघायला मिळतो आपल्याला, 24,465 वरती. त्याच्यानंतर सेकंड सपोर्ट जर बघितलं तर 24,400. थर्ड सपोर्ट जर बघितला तर 24,360 आणि अजून एक सपोर्ट जो की कालचा इंट्राडे लो आहे 24,320. आणि मार्केट बघा इकडनं जाताना थोडंसं फास्ट गेलं होतं, गॅप ऑफ ओपनिंग आणि थोडीशी फास्ट मुवमेंटम. मार्केटने जर सपोर्ट ब्रेक केला तर काहीसा नेगेटिव्ह प्रायजेक्शन मार्केटमध्ये काहीसा फास्ट मुवमेंटम देखील बघायला मिळू शकतो. ओके, मार्केटमध्ये एक पुलबॅक पेंडिंग आहे, तो पुलबॅक आपल्याला उद्याच्या सेशनमध्ये बघायला मिळू शकतो. आता बुलिश साईडला जर बघितलं तर 1 तासाच्या टाइम फ्रेमवरती जर आपण आलो तर आपल्याला काय बघायला मिळतं की मार्केटनी या लेवलवरती लास्ट टाइम एक पुलबॅक घेऊन एक सेलिंग मोमेंटम दाखवला होता, परंतु तो पुलबॅक बघा एक मोठी बुलिश कॅन्डल तयार झाली होती. कॅन्डल होल्ड झाली नाही. इकडे कॅन्डलमध्ये इकडे स्पाइक मारून मार्केट तिकडनं निगेटिव्ह झालं होतं, परंतु एकदा या लेवलवरती काय बघा मार्केटने मल्टिपल टाइम इकडे बाहेर लोकांनी इकडे ट्राय केलेला आहे. तर काय लेवल बघायला मिळते ते समजून घ्या.
फर्स्ट रेजिस्टन्स, मल्टिपल स्विंग, सेकंड रेजिस्टन्स राऊंड लेवल आपल्याला इकडे बघायला मिळते 24,750 आणि थर्ड रेजिस्टन्स 24,829. बघा या लेवलमध्ये काय होतं की इकडे मार्केटमध्ये वॉलिटिलिटी जर बघितलं तर थोडी हाय होती. 15 मिनिटाच्या टाइम फ्रेमवरती जरी बघितलं तर हा जो होता दिवस बघायच्या मध्ये वॉलटाईल मोमेंटम मोठा होता. इकडे पण बघितलं तर वॉलटाईल मोमेंटम मोठा होता. म्हणजे या लेवलवरती ज्यावेळेस मार्केट येतं ना त्यावेळेस मार्केटमध्ये बुलिश मोमेंटम येतोय, परंतु तो होल्ड होत नाही. बघा बुलिश मोमेंटम आला, तो होल्ड झाला नाही, खाली आला. बुलिश मोमेंटम आला, होल्ड झाला नाही, नेक्स्ट डेला खूप मोठा गॅप डाऊन. इकडे जर बघितलं तर बुलिश मोमेंटम आला, होल्ड झाला नाही, नेक्स्ट डेला मोठा सेलिंग मोमेंटम. म्हणजे ही जर लेवल बघितली 24,600ची, तर आता लास्ट टाइम जर बघितलं तर मार्केटचा ट्रेंड नेगेटिव्ह होता. आता यावेळेस जर बघितलं तर मार्केटचा ट्रेंड अप ट्रेंड आहे. परंतु इकडे काय होतं, बुलिश मोमेंटम मार्केट दाखवतं परंतु सस्टेन होत नाहीये. ओके, काय होते, मार्केट सस्टेन होत नाही. मग मार्केटने जर काहीसा इकडे एक छोटासा पुलबॅक घेऊन जर लेवल ब्रेक होत असेल तर एक मोठी स्पाइक मार्केटमध्ये बघायला मिळू शकते बुलिश साईडला देखील. ओके, कारण की इकडे लास्ट टाइम आपण काय बघितलंय की इकडनं मार्केट बुलिश साईडला मोठा मोमेंटम देते परंतु सस्टेन होत नव्हतं. आता जर मार्केटने इकडे कन्सोलिडेशन केले, काहीसा पुलबॅक घेऊन जर लेवल ब्रेक झाली तर एक स्पाइक, एक मोठा बुलिश मोमेंटम आपल्याला इकडे बघायला मिळू शकतो. त्याच्या काय लेवल बनतं ते आपण इकडे बघितलेलं आहे. ओके, काय लेवल आहे, फर्स्ट 24,678, 24,750 आणि साधारण 24,829 या लेवलपर्यंत आपल्याला काहीशे रेजिस्टन्स बघायला मिळत आहे. ओके, आता या लेवलमध्ये मार्केटमध्ये काय होतं, वॉलटाईल मोमेंटम हाय होता. परंतु इकडे जर बघितलं तर मार्केट थोडंसं काय होतं, आपल्याला छोटे छोटे मोमेंटम दाखवते. आज जर बघितलं तर इंडियाविक्स जवळजवळ 6.5% निगेटिव्ह आहे आणि इंडियाविक्स जर बघितलं तर 17 वरती आलं. साधारण जर बघितलं तर रेग्युलर रेंजमध्ये आपल्याला थोडासा सेटल होताना दिसतो इंडियाविक्स. ओके, आणि त्याच्यानंतर जर मार्केटमध्ये 22 तारखेची जी न्यूज आहे ती न्यूज जर थोडीशी पॉझिटिव्ह किंवा थोडीशी निगेटिव्ह आली तर आपल्याला काहीसा ब्रेकआउट किंवा ब्रेकडाऊन बघायला मिळू शकतो. मग हे जे प्राइस ॲक्शन आहे नो ट्रेडिंग झोन 24,600, 24,516 या झोनमध्ये मार्केट काय कन्सोलिडेशन करते, मार्केटने आज पण कन्सोलिडेशन केले. त्या कन्सोलिडेशनच्या नंतर काय प्राइस ॲक्शन बनते, नेगेटिव्ह बनते का पॉझिटिव्ह बनते, हे बघून आपण तिकडनं काय व्ह्यू बनतोय हे लक्षात घेऊ शकतो. ओके, त्यासाठी तुम्हाला प्राइस ॲक्शनचं नॉलेज असणं गरजेचं आहे. ओके, आता पॉसिबिलिटी काय आहे, गॅप अप होण्याची पॉसिबिलिटी आहे का गॅप डाऊन होण्याची पॉसिबिलिटी. तर मार्केटचा जो ट्रेंड आहे तर मार्केटमध्ये गॅप अप होण्याची पॉसिबिलिटी देखील वाढते. आज जर बघितलं 211चा पॉझिटिव्ह मोमेंटम होता, इंटरडे हायला क्लोजिंग आहे. मार्केट जर खूप मोठं पॉझिटिव्ह ओपनिंग देत असेल तर ओपनिंगमध्ये थोडंसं प्राइस ॲक्शन काय बनते, स्ट्रक्चर काय बनते हे बघणं गरजेचं आहे. मार्केटमध्ये थोडंसं वेळ देऊन थोडं स्ट्रक्चर समजून त्याच्यानंतर रेंज काय बनते, ती रेंज समजल्यानंतर आपल्याला काहीसं प्राइस ॲक्शन बनताना काय दिसते हे समजू शकतो. ओके, त्यामुळे थोडंसं मोठा जर गॅप ओपन होत असेल तर थोडंसं काळजीपूर्वक, गॅप डाऊन जर ओपन होत असेल या लेवलच्या आसपास तर हा कन्सोलिडेशनचा एरिया आहे. मार्केट आपल्याला इकडे या लेवलवरती काहीसं कन्सोलिडेशन करताना काहीसं स्लो होताना दिसू शकतं. आता बघा काय होतं की मार्केटमध्ये जेव्हा पण मोठा गॅप अप किंवा गॅप डाऊन ओपन होतं ना त्यावेळेस मार्केटमध्ये कन्फ्युजन फॅक्टर तयार होतो आणि त्या कन्फ्युजनमध्ये मार्केटमध्ये काय होतं की मार्केटमध्ये एखादी मोठी सिंगल कॅन्डल तयार होते स्टार्टिंगला आणि त्या कॅन्डलमध्ये मार्केटमध्ये कन्सोलिडेशन होण्याचा प्रकार जास्त होतो आणि ज्यावेळेस मार्केटमध्ये मोमेंटम नसतो, प्राइस अप डाऊन करत नाही, अशा मार्केटमध्ये रिस्क ही वाढली जाते. ओके, तर ह्या गोष्टी तुम्ही माहिती असणं गरजेचं आहे. ओके, जाऊया बँक निफ्टीकडे. बँक निफ्टीमध्ये देखील एक बुलिश मोमेंटम आला आणि त्याच्यानंतर जर क्लोजिंग बघितलं तर क्लोजिंग देखील हायर साईडला आहे. बँकिंग सेक्टर जर बघितलं तर बँकिंग सेक्टर पण आज पॉझिटिव्ह होतं. फार्मा सेक्टर म्हणजे बऱ्यापैकी सेक्टर आज पॉझिटिव्ह होतं आणि त्यातल्या त्यात जर बघितलं तर बँकिंग सेक्टर बऱ्यापैकी आपल्याला पॉझिटिव्ह बघायला मिळालं. त्यामुळे जर तुम्ही इकडे बघत असाल तर निफ्टी साधारण 0.80% पॉझिटिव्ह होती. बँक निफ्टी जर बघितली तर जवळपास 1.5% पॉझिटिव्ह होती. ओके, 1.5% पॉझिटिव्ह होती आणि सेन्सेक्स बघितलं तर 1% पॉझिटिव्ह होतं. म्हणजे बँकिंग सेक्टर आपल्याला थोडंसं जास्त पॉझिटिव्ह होताना दिसतंय. आता ही जर प्राइस ॲक्शन आपण बघितली तर एक बुलिश मोमेंटम
त्याच्यानंतर इकडे एक बेरिश मोमेंटम प्राइस ऍक्शन करून बघा कप अँड हँडलचा, एक त्याच्यानंतर पुल बॅक आणि पुल बॅक नंतर परत एक मोमेंटम, म्हणजे एक जी सेटअप होता तो सेटअप आपल्याला कुठे ना कुठे इकडे पूर्ण होताना दिसतोय. आता इकडे जर बघितलं तर काय आपल्याला बघायला मिळते की बाबा 57,400ची जी लेवल आहे त्याच्या आसपास 57,450 या लेवलवरती आपल्याला मल्टिपल रेजिस्टन्स बघायला मिळतात. ते मल्टिपल रेजिस्टन्स, तर आपण एकदा 1 तासाच्या टाइम फ्रेमवरती पण जाऊन बघूया की लास्ट टाइम या लेवलवरती काय होतं. तर लास्ट टाइम जर बघितलं तर या लेवलवरनं एक बुलिश मोमेंटम आला होता आणि इकडे जर बघितलं एक मोठा गॅप होता आणि तो गॅप फिल करत तिकडे लास्ट टाइम इथपर्यंत आला आणि तिथनं खाली आला होता. आता गॅप फिल करताना आपल्याला दिसतोय. तर नेक्स्ट रेजिस्टन्स जर इकडे आपल्याला बघायला मिळतोय तर एक नेक्स्ट रेजिस्टन्स आपल्याला या लेवलच्या आसपास बघायला मिळतो, जो की एक गॅप फिलिंगची लेवल आहे. त्याच्यानंतर जर बघितलं तर या लेवलवरती एक रेजिस्टन्स होता आणि आणखी एक लेवल जर बघितली तर या लेवलवरती एक मल्टिपल रेजिस्टन्स. ओके, म्हणजे या काही रेजिस्टन्स लेवल आपल्याला बँक निफ्टीमध्ये बघायला मिळतात. ते 5 मिनिटाच्या टाइम फ्रेमवरती जर गेलो तर, आणि इकडे जर बघितलं तर इकडे एक ट्रेंड लाईन आपल्याला बघायला मिळते. ट्रेंड लाईनचा जर सपोर्ट बघितलं तर या लेवलवरती एक सपोर्ट आहे. लेवल कशा मार्क केले, ते लेवल कशा समजून घेतलं, ते डिमांड सप्लाय झोन कसं बघितलेला आहे, ह्या गोष्टी थोड्याशा समजून घ्या. ओके, बघा इकडे एक स्विंग, या स्विंगवरती ब्रेकआउट आलेलं नाहीये. या स्विंगला मार्केटने क्लोजिंग दिलेलं आहे आणि तिकडे कन्सोलिडेशन केलेलं आहे. परंतु पुलबॅक जर बघितलं तर कुठे आला होता 57,200 वरती, म्हणजे 57,200 काय सपोर्ट बनलाय. रेजिस्टन्स जर बघितला तर 57,450च्या आसपास आहे, म्हणजे साधारण 250 पॉईंटचा नो ट्रेडिंग झोन आपल्याला बँक निफ्टीमध्ये बघायला मिळते. आता बँक निफ्टी इकडे कन्सोलिडेशन आहे, कन्सोलिडेशन करून जर ब्रेकआउट देतोय, कारण की आज मार्केटचा व्ह्यू होता पॉझिटिव्ह होता. बॉटमला ओपनिंग आहे, टॉपला क्लोजिंग आहे, म्हणजे आज जो मोमेंटम मार्केटने दिलाय तो काहीसा पॉझिटिव्ह दिलाय. आणि या सपोर्टच्या वरती म्हणजे 57,200च्या वरती जोपर्यंत बँक निफ्टी आहे तोपर्यंत काहीसा पॉझिटिव्ह मोमेंटम आपल्याला इकडे बघायला मिळू शकतो. मग लेवल जर ब्रेक होत असेल तर इकडे गॅप पेंडिंग आहे. हा फर्स्ट 57,750चा हा गॅप फिलिंगचा मोमेंटम आहे, गॅप फिलिंगची लेवल आहे. त्याच्यानंतर छोटे 2 रेजिस्टन्स आहे, 58,000ची राऊंड लेवल, आणि त्याच्यानंतर जर बघितलं तर 58,199, साधारण 58,200ची लेवल आपल्याला इकडे तिसरी लेवल बुलिश साईडला बघायला मिळत आहे. आता याच्यामध्ये जर गॅप अप पण होत असेल तर गॅप फिलिंग हा गॅप अप मध्ये कव्हर होतोय. ओके, मग ओपनिंग मध्ये काहीशी प्राइस ऍक्शन काय बनते, चॅनल बनतोय का, इनसाइड कॅन्डल बनतोय का, इनसाइड कॅन्डलचा लो ब्रेक होतोय का, मग तिकडनं थोडासा गॅप, हा जो गॅप फिलिंग झालाय, परंतु इकडे जो नवीन गॅप क्रिएट होतोय तो इंट्राडेचा गॅप फिल करताना आपल्याला बँक निफ्टी दिसू शकतो. म्हणजे गॅप अप नंतर, मोठ्या गॅप अप नंतर काहीसं मार्केट पुल बॅक घेऊन थोडंसं सस्टेन होऊ शकतं त्या लेवलवरती. ओके, तर या गोष्टी समजून घेणं गरजेचं आहे. आता डाऊन साईडला जर बघितलं तर डाऊन साईडला सपोर्ट काय बघायला मिळतो, या लेवलती एक सपोर्ट आहे, राऊंड लेवल आहे 57,000ची. त्याच्यानंतर जर बघितलं तर या लेवलती मल्टिपल सपोर्ट होता. ओके, त्यानंतर जर बघितलं तर तिसरी लेवल आपल्याकडे बघायला मिळते या लेवलच्या आसपास. ओके, आता इकडे प्राइस ऍक्शन काय आहे की इकडे बाबा मार्केट वरच्या साईडला गेले, मार्केटनी या लेवलती सपोर्ट घेतलाय 57,200 वरती. 57,200 काय आहे, सपोर्ट लेवल आहे. आता सपोर्ट ब्रेक व्हायची वाट बघायची. सपोर्ट वरती येऊन टप्पा खाऊन जर लेवल ब्रेक होत असेल तर काय इकडे बघायला मिळते की बाबा या रेजिस्टन्स वरती मार्केटने काय केलंय, रेजिस्टन्स फेस केलाय. सेलर लोकांनी मार्केटला वरती जाऊन दिलेलं नाहीये, मार्केट खाली येऊन परत टप्पा खाऊन मार्केटमध्ये नेगेटिव्ह प्रायजेक्शन तयार होते. आणि त्याचं आपल्याला जर बघितलं तर इकडे प्रायजेक्शन नुसार जर बघितलं तर ट्रेंड लाईन ब्रेक होतीये, सपोर्ट ब्रेक होतोय, नो ट्रेडिंग झोन ब्रेक होतोय, आणि त्याच्यानंतर ही जी मोमेंटम आहे ही थोडीशी फास्ट होती. लास्ट टाइम जर बघितलं तर ही मोमेंटम फास्ट होती, त्यामुळे इकडे जर आलं मार्केटने जर सपोर्ट ब्रेक केला तर ही मोमेंटम काहीशी आपल्याला फास्ट बघायला मिळू शकते. मग त्याच्यामध्ये छोटे छोटे सपोर्ट आहे. कुठला आहे फर्स्ट सपोर्ट, राऊंड लेवल 57,000चा. त्याच्यानंतर सेकंड सपोर्ट जर बघितलं तर 56,823चा, आणि त्यानंतर आणखी एक सपोर्ट आहे 56,661चा. हे काही सपोर्ट आपल्याला निफ्टी बँक निफ्टीमध्ये बघायला मिळत आहे. आता डाऊन साईडला आसपास या लेवलचे ओपनिंग आपल्याला प्राइस ऍक्शन समजून घेतलं, परंतु जर गॅप डाऊन ओपन होत असेल तर हा जो पॉझिटिव्ह मोमेंटम मध्ये जर गॅप डाऊन ओपन होत असेल तर काहीसा या कन्फ्युजन झोनमध्ये आपल्याला ओपनिंग होताना दिसते. ओके, मग ह्या झोनमध्ये जर बघितलं तर बाबा या झोनमध्ये लास्ट टाइम इकडनं एक ब्रेकआउट पण आला होता
आणि इकडनं एक सेलिंग प्रेशर पण आला होता. म्हणजे लास्टच्या सेशनमध्ये जर बघितलं तर या लेवलवरून एक सेलिंग प्रेशर, आजच्या सेशन जर बघितलं या लेवलनं ब्रेकआउट. म्हणजे ही जी लेवल आहे 57,000ची ही काहीशी कन्फ्युजन करणारी लेवल आहे. आणि ज्यावेळेस अशा लेवलवरती मार्केट ओपन होतं त्यावेळेस आपल्याला आपले पेशन्स ठेवावे लागतात. मार्केटमध्ये प्राइस ॲक्शन काय बनते बघावे लागते, सेटअप काय बनतोय बघावं लागतात आणि कॅन्डल कशा पद्धतीने तयार होतात हे देखील बघावं लागतं. ओके, तर याचा देखील आपल्याला अभ्यास असणं गरजेचं आहे. गॅपडाऊन नंतर थोडंसं मार्केट काय रेंज तयार करते हे बघणं थोडंसं गरजेचं आहे. आणि गॅपडाऊन जर बँक निफ्टीमध्ये होत असेल तर थोडंसं निफ्टी आणि सेन्सेक्सचा विचार करू शकता गॅपडाऊन नंतर, कारण की बँक निफ्टीमध्ये थोडंसं कन्फ्युजन वाढते मोठं. ओके, जाऊया सेन्सेक्समध्ये. सेन्सेक्सचं जर डेली टाइम फ्रेम बघितला तर सेन्सेक्स बऱ्यापैकी ही जी सपोर्ट लेवल होती त्या सपोर्ट लेवलच्या आसपास आलेला आहे. थोडासा स्पेस बाकी आहे, परंतु 80,000चा जो सपोर्ट आहे त्या सपोर्टच्या आसपास आलेला आहे. बघा इकडे मल्टिपल टाइम सपोर्ट बघायला मिळत होता इकडे. आणि जो सपोर्ट आहे तो काय करतो, खालनं आल्यावरती रेजिस्टन्सचं काम करतो. म्हणजे छोटासा रेजिस्टन्स बाकी आहे, परंतु एक रेजिस्टन्स लेवलच्या आसपास, एक सप्लाय झोनच्या आसपास आपल्याला सेन्सेक्स आलेला दिसतोय. सपोर्ट जर बघितलं तर मल्टिपल लेवल, या लेवलवरती मल्टिपल सपोर्ट होता 79,700. आणि त्याच्यानंतर जे काही सपोर्ट बनतात ते पण आपण मार्क करूया. आता बघताना काय बघायला मिळते इकडे की या लेवलवरती मोठमोठ्या लेवल आहे. लास्ट टाइम जर बघितलं 1 तासाची ही जर कॅन्डल बघितली तुम्ही तर केवढी मोठी ह्यूज बुलिश कॅन्डल बघा. आणि ती या लेवलपासून सुरुवात झाली होती. कुठल्या लेवलपासून, या लेवलपासून. आता ही कॅन्डल या लेवलवरती आली आणि त्याच्यानंतर पण बघा इकडनं ही कॅन्डल परत एकदा वरती जाऊन इकडे डबल टॉप करून रिजेक्शन घेतलं होतं. म्हणजे ही जी काय लेवल आहे या लेवलवरती काय होतं, आपल्याला एक डिमांड झोन आपल्याला बघायला मिळतोय. काय डिमांड झोन, तो डिमांड झोन कुठपर्यंत जातो, या लेवलच्या आसपास आपल्याला जाताना दिसतो मल्टिपल टाइम. आता इकडनं पण सुरुवात झाली, मार्केट काहीसं कन्सल्टेशन करून जर ब्रेकआउट देत असेल तर हे जे लेवल आहेत हे डिमांड झोनच्या, या डिमांड झोनच्या लेवल आपल्याला पुन्हा एकदा बघायला मिळू शकतात. मार्केट काय करते की मार्केट ज्या पद्धतीने बेसिकली मार्केट हिस्ट्री रिपीट करण्याचा प्रयत्न करत असतं. डाऊन साईडच्या लेवल आधी समजून घ्या. एक निगेटिव्ह म्हणण्यापेक्षा एक ट्रेंड लाईन आहे. 79,700चा 79,100चा एक सपोर्ट आहे. रेजिस्टन्स जर बघितलं तर 79,400चा रेजिस्टन्स आहे. नो ट्रेडिंग झोन आपल्याला इकडे बघायला मिळतोय, कारण मार्केटने या लेवलवरती खूप वेळा कन्सोलिडेशन करते. मार्केट रेजिस्टन्स ब्रेक न करता याच लेवलमध्ये जर राहून सपोर्ट ब्रेक केला तर मार्केटमध्ये छोटे छोटे सपोर्ट आपल्याला इकडे बघायला मिळतात. फर्स्ट सपोर्ट जर बघितलं तर 78,940 वरती आपल्याला सपोर्ट बघायला मिळते. सेकंड सपोर्ट आहे 78,747 आणि थर्ड सपोर्ट आहे 78,548. हे 3 सपोर्ट आपल्याला डाऊन साईडला बघायला मिळतात. आता बुलिश साईडला आता आपणच बघितलं की मार्केटमध्ये एक मोठी कॅन्डल तयार झाली होती आणि या लेवलवरती वॉलेटाईल मोमेंटम आपल्याला बघायला लास्ट टाइम बघायला मिळाला होता. मग ते निफ्टी असो, बँक निफ्टी असो, सेन्सेक्स असो. ओके, आता इकडे जर बघितलं तर मार्केटने पॉझिटिव्ह क्लोजिंग दिलेलीच आहे. काहीशी आपल्याला मोमेंटम पॉझिटिव्ह बघायला मिळते. लास्टचे 7 ते 8 ट्रेडिंग सेशन जर बघितलं तर मार्केट पॉझिटिव्ह आहे. आणि त्या पॉझिटिव्ह मोमेंटममध्ये जर मार्केट काहीशी रेजिस्टन्स ब्रेक करत असेल 79,400चा तर काहीशी पॉझिटिव्ह मोमेंटम आपल्याला इकडे सेन्सेक्समध्ये बघायला मिळू शकतो. 79,700 फर्स्ट रेजिस्टन्स, 80,000 राऊंड लेवलवरती सेकंड रेजिस्टन्स, 80,350 वरती थर्ड रेजिस्टन्स. या काही लेवल आपल्याला बुलिश साईडला बघायला मिळत आहे. आता गॅपअप जर ओपन होत असेल काहीसं पॉझिटिव्ह न्यूज
आणि आत्ता ज्या पद्धतीने स्ट्रक्चर बनले, काहीसं जर गॅप अप बनत असेल तर ओपनिंगमध्ये थोडंसं मार्केट पुल बॅक घेताना दिसू शकतो. त्याच्यानंतर एक मोठा ब्रेकआउट आपल्याला बघायला मिळू शकतो. गॅप डाऊनमध्ये थोडंसं मार्केटला रीड करणं गरजेचं आहे. गॅप डाऊनमध्ये मार्केट थोडंसं आपल्याला ट्रॅप करू शकतं, फसवायची पॉसिबिलिटी जास्त वाटते गॅप डाऊनमध्ये. ओके, मार्केटमध्ये कन्फ्युजन फॅक्टर मोठा वाटतोय गॅप डाऊनमध्ये. त्यामुळे गॅप डाऊन जर ओपन होत असेल मार्केट तर थोडंसं सांभाळून आपल्याला इकडे प्राइस ॲक्शन बघणं गरजेचं आहे. ओके, आय होप तुम्हाला निफ्टी, बँक निफ्टी, सेन्सेक्स तिन्ही इंडेक्सच्या लेवल व्यवस्थित समजले असेल. व्हिडिओ जर आवडला असेल, समजला असेल, काहीतरी इन्फॉर्मेशन मिळाली असेल तर नक्की कमेंटमध्ये सांगा. आणि व्हिडिओ जर शेवटपर्यंत बघितला असेल तर निफ्टी मास्टर क्लास अशी कमेंट करू शकता. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय.